छत्रपती शिवाजी महाराज कैलासवासी झाल्यानंतर औरंगजेबाने स्वराज्यावर आक्रमण करण्याचे ठरवले आणि बघता बघता स्वराज्यावर घाला घालण्यासाठी औरंगजेब घोंगावत आला. चुटकीसरशी मराठ्यांचे साम्राज्य नष्ट करेन असे म्हणणाऱ्या औरंगजेबास 4 वर्षात खडा सुद्धा हलू न देणाऱ्या संभाजी महाराजांनी जबरदस्त प्रतिकार केला. संभाजी महाराजांना आपण रणात हरवू शकत नाही याची जाणीव झाल्यानंतर औरंगजेबाने कट कारस्थान करण्यास सुरुवात केली आणि याच कट कारस्थानात काही घरभेदही सामील झाल्यामुळे मराठ्यांचे साम्राज्य टिकवण्यासाठी छत्रपतींच्या राजघराण्याची पहिली आहुती संभाजी महाराजांची पडली. संभाजी महाराजांच्या हत्येनंतर मराठी सत्ता आता संपुष्टात येईल अशीच भावना सर्वांची झाली होती. मराठ्यांचा एक राजा मारला गेला तर दुसरा कर्नाटकात जाऊन बसला, म्हणून मागे राजधानी शत्रूच्या हाती पडली आणि तिच्याबरोबर येसुबाई व राजपुत्र कैद झाले. अशा परिस्थितीत राज्याचे परगाण्या पाठीमागून परगाणे व किल्ल्या पाठीमागून किल्ले शत्रूच काबीज झाले. वतनदार मंडळी कालाय तस्मे नम या तत्वानुसार मोगलांच्या चाकरीत गेले. सर्वत्र निराशेचा काळोख दाटला. औरंगजेबाला वाटले मराठे आता संपले, म्हणून स्वराज्यावर शेवटचा घाव घालण्यासाठी तो तयारी करीत होता. ज्या शेख निजामाने म्हणजेच मुकर्रब खानाने संभाजी राजांना पकडून दिले होते त्यास औरंगजेबाने खान जमान फत्ते जंग बहादूर मुकर्रब खान अशी लांबलचक पदवी दिली. औरंगजेबाच्या दरबारात दिवसेंदिवस त्याचे वजनही वाढत होते आणि तोही संपूर्ण दख्खन आपल्याच हातात राहील असे स्वप्न पाहू लागला होता. पण अवघ्या वर्षभरात मराठ्यांनी स्वतःला सावरले. शत्रूने काबीज केलेला मुलूक गडकोटांसह परत जिंकून घेण्याचा सपाटा लावला. त्यातच सुडाच्या अग्नीने मराठे पेटून उठले होते. छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करून औरंगजेबाने स्वतःची आणि संपूर्ण मुघलशाहीची कबरच जणू या महाराष्ट्रात खोदली होती. त्यात मुकर्रब खानाचे तर दिवसच भरून आले होते. मराठे संपले असे समजून सुखाची झोप घेत असताना औरंगजेबाच्या लाखोच्या छावणीत संताची घोरपडे आपल्या 2000 स्वारांनीसी घुसले. बादशाच्या डेऱ्याचे कळसच कापले. कळसच काय तर बादशाचं नाकच कापून आणलं. तेथून ते निघाले सरळ रायगडाला वेळा घालून बसलेल्या जुल्फिकार खानाला दणका देण्यासाठी. त्याच्यावर गनिमी कावाने आक्रमण केले आणि त्याचे 5 हत्ती घेऊन सरळ राजाराम महाराजांच्या दर्शनात पन्हाळा गाठला. पन्हाळ्यावर असताना ऑक्टोबर 1689 साली संताजींना खबर लागली की संगमेश्वर मुक्कामी संभाजी महाराजांना पकडणारा आणि औरंगजेबाच्या हवाली करणारा मुकर्रब खान कोल्हापूरला छावणी करून राहिलेला आहे. मुकर्रब खानाचे नाव ऐकताच संताजींच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याची 2 कारणं होती. एक म्हणजे मुकर्रब खानाने संभाजी राजांना पकडण्याचा राग आणि दुसरं म्हणजे संताजींचे वडील मालोजी घोरपडे यांची संगमेश्वर मुक्कामी संभाजी राजांचा जीव वाचवताना मुकर्रब खानाच्या सैन्याने केली हत्या. संताजी हे विसरला नव्हता. रामचंद्रपंत अमात्य शंकराजी नारायण यांच्या सल्ल्याने संताजीने मुकर्रब खानाला संपवण्याचा निर्धार केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलेली गनिमी लढाई आता उपयोगी पडणार होती, कारण आता मुकर्रब खानाकडे सैन्य मोठं होतं. ऑक्टोबर 1689च्या त्या पहाटेवेळी संताची घोरपडे हे आपल्या निवडक मावड्यांसह मुकर्रब खानाच्या कोल्हापूरच्या छावणीत घुसले. छावणीत एकच गदारोळ उडाला. तसं कुणीतरी जोरात ओरडले, मराठे आले. तशी छावणीत एकच भीतीची लाट पसरली. मुकर्रब खान आणि त्याचा मुलगा खाने आलम खरबडून जागा झाला. औरंगजेबाच्या छावणीत संताजीने घातलेला धुमाकूळ खान ऐकून होता. आता लढण्याशिवाय पर्याय नव्हता. खाने आलमने मोठ्या हिमतीने सैन्य गोळा केले आणि मराठ्यांवर हल्ला केला. खानाच्या हल्ल्याने मराठी सैन्य बिथरलं. संताची घोरपडेंनी सैन्याला पळायचा इशारा दिला. तसं मराठी सैन्य पळून जाऊ लागलं. घाबरलेल्या मराठा सैन्याला पाहून मग खान पिता पुत्रांना जोर चढला. संताजीला आज संपवायचं अशा जिद्दीने ते दोघेही पन्हाळ्याच्या दिशेने मराठ्यांचा पाठलाग करू लागले. मराठे पुढे खान मागे अशी ही स्पर्धा चालली होती. मराठ्यांचे सैन्य पडता पडता पन्हाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या किरजाडीत जंगलात पोहोचले. तसं मराठी सैन्य थांबले. पडणारं मराठ्यांचे सैन्य अचानक थांबलं. तसं मुकर्रब खान चपापला. तो जे समजायचा तो समजला. संताजीचा पाठलाग करत आपण येथे आलेलो नसून संताजीने आपल्याला इथपर्यंत आणला आहे हे त्याच्या लक्षात आले. बघता बघता संताजीचे सैन्य उलट खानावरच चालून आलं. जंगलाच्या झाडीत आडोशाने लपलेल्या मराठी बकरदादांनी मग मुघलांच्या सैन्यावर एकसारखा गोळीबार चालू केला. बहरजी घोरपडे, विठोजी चव्हाण अशा ताज्या दमाच्या सैन्याने आता लढाईत उडी घेतली होती. बघता बघता मुकर्रब खानाचे सैन्य कोल्हापूरकडे पडायला लागलं. पण आता लढाई टाळता येणार नव्हतीच. संताजीच्या सैन्यानं अखेर मोगलांना थांबवलंच. एकच कापाकापी सुरू झाली. मुकर्रब खान आणि त्याचा मुलगा खाने आलम आता संताजीच्या तावडीत सापडले होते. तुडुंब हाणामारी झाली. मराठे बेफान होऊन लढत होते. मुकर्रब खान आणि त्याचा मुलगा खाने आलम दोघांवरही तलवारीचे कधीही न भरून निघणारे घाव झाले होते. पण तेवढ्यात खानाचं ताज्या दमाचे सैन्य कोल्हापूरहून आलं. त्यांनी जखमी अवस्थेत असणाऱ्या मुकर्रब खान आणि खाने आलमची सुटका केली आणि कोल्हापूरकडे पळाले.
एक प्रहर आणि 4 घटकांपर्यंत हे युद्ध चालले होते. ज्यावेळी ही लढाई चालू होती त्याच वेळेस शंकराजी नारायण यांच्या नेतृत्वाखाली 3ऱ्या तुकडीने मुकर्रब खानाची कोल्हापुरातील छावणी लुटून फस्त केली. जखमी अवस्थेत रणांगण सोडून पळालेल्या मुकर्रब खानाने औरंगजेबाला आपण विजयी झाल्याचे कळवले. औरंगजेबने खुश होऊन एक फिरंगी डॉक्टर त्याच्या जखमाची शुश्रूषा करण्यासाठी पाठवून दिले. त्याने औरंगजेबाला काही जरी सांगितले असले तरी त्याच्या शरीरावर मराठ्यांनी तलवारीने केलेले घाव सांगत होते की ही लढाई मराठ्यांनी जिंकली होती, कारण याच तलवारींच्या घावाने तो थोड्याच दिवसात मरण पावला. कुतुबशाही बुडवणारा आणि औरंगजेबाच्या चाकरीत राहून दख्खनवर राज्य करायला बघणारा मुकर्रब खान संताजीने महाराष्ट्राच्या मातीत गाडला. मराठी राज्य बुडत तर नाहीच, उलट ते जोमाने वाढू पाहत आहे असा आत्मविश्वास मराठ्यांच्या ठायी निर्माण करण्यात संताजी घोरपडेंचा सिंहाचा वाटा होता. औरंगजेबाच्या स्वारीचे संकटच असे जबरदस्त होते की राज्यात काहीच अर्थ उरला नव्हता. अशा संकट काळात संताजीने गनिम नेस्तानाबूत केला आणि देश सोडविला. समस्त मराठी समाजात दहशत लावण्याचा उद्योग करणाऱ्या खुद्द औरंगजेबासच संताजीने दहशत लावली होती. औरंगजेबाच्या दरबारातील इतिहासकार खापी खानाने म्हटले आहे की संताजीशी ज्याच्या लढण्याच्या प्रसंगीही त्याच्या नशिबी 3 पैकी 1 परिणाम ठेवलेला असे. पहिला म्हणजे तो सरळ सरळ मारला जाई, दुसरा म्हणजे तो जखमी होऊन कैदेत सापडे आणि तिसरा म्हणजे त्याचे सैन्य गारद होऊन त्यास रणांगणातून पळ काढावा लागे. याशिवाय चौथा परिणामाची म्हणजे संताजीवरील विजयाची परिणामाची आशा मोगल सरदारांना करता येत नव्हती. बलाढ्य मोगल बादशाह औरंगजेबास मराठ्यांच्या फक्त एकच सेनानी दहशत लावू शकला आणि तो म्हणजे सेनापती संताजी घोरपडे.